उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। दुचाकीवर बसून स्वतःला पेटवून घेत जीवन संपवले। शेअर्समध्ये 15 लाख बुडाले। तरुणाने स्वतःला पेटवून घेतले। शेअर्स मार्केटमध्ये सुमारे 15 लाख रुपयांची रक्कम बुडाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या 30 वर्षीय तरुणाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले। या घटनेत युवक 90% भाजला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे। बुधवारी दिनांक 26 रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मूळचा चांदवड तालुक्यातील विटाई येथील व सध्या खुटवडनगर परिसरात राहणारा रवींद्र शिवाजी कोल्हे वय 30 या तरुणाने शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती। तो प्रारंभी खाजगी इन्शुरन्स कंपनीत व सध्या खाजगी बँकेत कामाला होता। त्याने त्याला मिळत असलेले पैसे आई वडिलांना न देता त्याने शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते। मात्र गेल्या काही दिवसापासून शेअर बाजार कोसळत असल्याने त्यात त्याचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले होते। त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता। त्याच्या मित्रांनी त्याला पैशाची मदतही केली होती। मात्र एवढी मोठी रक्कम कशी फेडणार, आई वडिलांनाही आपण फसवले असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याने बुधवार दिनांक 26 रोजी दुपारी त्याने पिंपळगाव बहुला येथे ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर MH15 GE 7785 या क्रमांकाच्या दुचाकीवर बसून स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन पेटवून घेतलं। या घटनेत तो 90% भाजला होता। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। पोलीस निरीक्षक विश्वास पाटील या प्रकरणाची चौकशी करत आहेत। अधिक माहिती पोलीस निरीक्षक विश्वास पाटील करीत आहेत। शिवरात्रीनिमित्त पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्वत्र बंदोबस्त लागलेला होता। आम्ही पेट्रोलिंग करत होतो। दुपारी 3:20 वाजताच्या सुमारास 112वर कॉल आला की पिंपळगाव बहुला गावाजवळील मोकळ्या ग्राउंडवर एक इसमाने जाळून घेतले आहे। त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो असता तिथे पाहिले एक मोटरसायकल संपूर्ण जळालेली, त्याच्या बाजूला एक इसम जळालेल्या अवस्थेत पडलेला दिसला। आम्ही तात्काळ कंट्रोल रूमला माहिती देऊन 112 डायल 112 थ्रू 112 108 मोबाईल ॲम्ब्युलन्स यांना बोलवण्यासाठी माहिती दिली आणि आम्ही तिथे चौकशी केली असता त्या माणसाला इसमाला कोणी ओळखत नाही असं दिसलं। संपूर्ण गाडी जळाली होती। तिथे त्याचा मोबाईल जळालेला होता। एक लायटर बाजूला पडलेलं होतं। मग आम्ही त्याला हात लावून थोडं श्वास असल्याची खात्री केली। मग त्याला थोडं बोलतं करण्यासाठी बोललं केलं। त्याने त्याचं नाव सांगितलं, राजेंद्र शिवाजी कोल्हे वय 28 वर्षे, हल्ली राहणार खुटवडनगर, मूळ राहणार गाव इटावा, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक असं असल्याचं सांगितलं। मग आम्ही ॲम्ब्युलन्सची वाट पाहिली। ॲम्ब्युलन्स वेळेवर येणार नाही, बराच वेळ झाला आली नाही, म्हणून आम्ही आमच्या पेट्रोलिंग पोलीस वाहनामध्येच एका गावकऱ्यांची मदत घेऊन चादर आणून चादरीमध्ये त्याला टाकून आम्ही पोलीस गाडीतूनच त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलं। बर्निंग वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू केले। मीनवाईला आम्ही पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती की हा मूळचा चांदवड तालुक्यातील राहणारा आहे। तर ग्रामीण कंट्रोलवरून चांदवड पोलीस स्टेशनकडून त्या गावचे पोलीस पाटील किंवा कोणी प्रतिष्ठित नागरिकाचा फोन नंबर मिळवण्याच्या संदर्भात मग आम्हाला तिथून फोन आला की मी ठाकरे पोलीस पाटील बोलतो इटावा आणि मला आपल्याला फोन करायला सांगितला। त्यांना मी ही माहिती दिली। त्यांना ते ओळखत नव्हते की हे आमच्या गावचे नाही म्हणत होते। मग त्यांना मी त्याचा चेहऱ्याचा फोटो टाकला आणि मग त्यांना माहिती घ्यायला लावली। त्यांनी बराच वेळ प्रयत्न केला तर तो त्या इटावापासून 3-3.5 किलोमीटर लांब मळ्यामध्ये राहतात ते, त्यामुळे त्यांना संपर्क होत नव्हता लवकर। मग त्यांच्या गावातील एक जाधव नावाच्या इसमाचा फोन आला की आम्हाला अशी माहिती दिली पोलीस पाटलांनी। मग आम्ही त्यांना थोडी हकीकत सांगितली की अशी अशी घटना घडली, तर तुम्ही त्यांचे कोण नातेवाईक चांदवडवरून इथे येईपेक्षा इथे कोणी आहे का नाशिकमध्ये, त्यांना पाठवा सिव्हिल हॉस्पिटलला, आम्ही आणलेलं आहे, त्याला उपचार चालू आहे। ते म्हटले की त्याचा एक भाऊच तिथे राहतो आणि एक नातेवाईक पण आहे, त्यांना आम्ही तिथे पाठवतो। मग त्यांचा भाऊ आणि नातेवाईक हॉस्पिटलला आले, उपचार चालू होते पेशंटवरती। काय घटना घडली त्यांना सगळी हकीकत आम्ही सांगितली की असा सगळा प्रकार आहे। जेव्हा मी त्याला
उपचार चालू असताना विचारपूस केली तर तेव्हा असं सांगितलं की तू असं का केलं बाबा तू, कारण प्रथमदर्शनी ती सुसाईड केस दिसत होती क्राईम सीनवरून आणि त्या मिळालेल्या वस्तूवरून. मग तो बोलायला लागला की साहेब मी घरच्यांना फसवलं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी आईवडिलांचं नाव बदनाम केलं. म्हटलं बाबा काय झालं नेमकं सांग. तो म्हटला की मी पहिले मॅक्स इन्शुरन्स कंपनीत होतो, दरम्यान मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लागलो, मित्रांकडून पैसे उसने घेऊन गुंतवायला लागलो, मला लॉस होत गेला. मग मी ती नोकरी सोडली आणि जवळपास 16 लाख रुपये माझे ह्या शेअर मार्केटमध्ये गेले. ते सगळे मित्रांनी भरले. मग मी पुन्हा कामाला लागलो. RBL नावाची बँक आहे नायको सर्कलला, तिथे मी परत कामाला लागलो. महाशिवरात्र असल्याने मी मोटरसायकलवर त्र्यंबकला गेलो. दर्शन करून परत येत असताना मी इथे थांबून मला जगायचं नाही मी असं ठरवलं, म्हणून मी हे कृत्य केलं आहे. मला कोणी त्रास दिला नाही किंवा याच्याबाबत काही नाही असं त्यांनी सांगितलं. मग मी त्या नातेवाईकांनाही सांगितलं. त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग केलेली होती, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ती पण त्यांना ऐकवली. त्यांची पण खात्री पटली की त्याने कशामुळे हे कृत्य केलेलं आहे. संशयाचा प्रकार नाही आहे, ती आत्महत्येचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने रात्री उशिरा तो मयत झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल आहे. अधिक तपास आम्ही करत आहोत. ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे.